कापसासारखे मऊसूद आणि तोंडात टाकताच विरघळणारे ज्युसी असे नारळाचे लाडू अगदी मिनिटामध्ये आपण तयार करणार आहोत. नमस्कार, मी अनुराधा's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज मी बनवणार आहे हलवाईसारखे नारळाचे मऊसूद लाडू. हे लाडू तुम्ही नारळी पौर्णिमेला किंवा एखाद्या उपवासाला किंवा जेव्हा वाटलं तेव्हा बनवून खाऊ शकता. हे लाडू बनवण्यासाठी आपण खवा, मिल्क पावडर किंवा पाक या कुठल्याही गोष्टीचा वापर करणार नाही. अगदी कमी साहित्यात आपले हे लाडू बनवून तयार होतात. अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे. त्यासाठी इथे मी घरातील एक कुठलीही वाटी घेतली आहे. वाटीने 2 वाट्या डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच नारळाचा खीस घेतला आहे. हे लाडू बनवताना साहित्य आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे. त्यासाठी घरातील एकाच वाटीने मी नारळाचा खीस, साखर आणि दूध घेतला आहे. आता गॅसवर एक कढई ठेवून घेऊ आणि त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेणार आहोत. नारळामध्ये त्याचं स्वतःचं तेल असते, त्यामुळे इथे आपल्याला जास्त तुपाचा वापर करायचा नाही. 1 चमचा तुपामध्ये हे डेसिकेटेड कोकोनट टाकून आपण हे छान 3 ते 4 मिनिटं अगदी मध्यम आचेवर भाजून घेणार आहोत. हे नारळ आपण भाजल्यामुळे याचा फ्लेवर आणि तेल रिलीज व्हायला मदत होते. त्याचबरोबर नारळ चविष्ट बनून तयार होतात आणि नारळाची शेल्फ लाईफ सुद्धा वाढली जाते. हे भाजताना आपल्याला एक काळजी मात्र घ्यायची आहे की आपल्याला याचा रंग चेंज करायचा नाही आणि भाजायचं मात्र छान आहे. तुम्ही बघू शकता हळूहळू इथे आपला नारळाचा जो खीस आहे तो वेगवेगळा न दिसता हलकासा एकजूट होताना दिसतो आहे. कारण नारळामधून तेल रिलीज व्हायला सुरुवात होते आणि हलकासा वास यायला सुरुवात होते. तुम्ही इथे बघू शकता की नारळामधून छान असा वास यायला सुरुवात झाली आणि हे एकजूट होताना सुद्धा दिसत आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये 1 वाटी दूध घालणार आहोत. मी इथे घरगुती साईचा सुद्धा वापर केला आहे. इथे आपण 2 वाट्या नारळाचं खीस घेतलं होतं, त्यामुळे इथे 1 वाटी भरून दूध घालणार आहोत. इथे मी रूम टेम्परेचरचंच दूध वापरलं आहे आणि त्यासोबत जी साय असते ती सुद्धा घातली आहे, जेणेकरून आपले लाडू छान स्वादिष्ट तयार होतील. दूध घातल्यानंतर हे आपल्याला छान असं मिक्स करत घ्यायचं आहे आणि जोपर्यंत हे दूध नारळ पूर्ण ऑब्झर्व करत नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच हलवत परतत राहायचं आहे. हे असे एक लाडू आहेत की जे तुम्ही एखाद्या सणाला किंवा उपवासाला सुद्धा बनवून ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवलेत तर अगदी 15 दिवस सुद्धा हे खराब होत नाहीत. खूप सोपी आणि इझी अशी रेसिपी आहे. नारळाने आपलं दूध पूर्ण ऑब्झर्व केलं आहे, त्यामुळे आता आपण इथे साखर घालणार आहोत. मी इथे 1 वाटी साखर घेतली आहे. ज्या वाटीने मी नारळ घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे साखर घेतला आहे. तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक करून घेऊ शकता. गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि साखरसोबत हे छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. थोड्याच वेळात साखर पाणी सोडेल, त्यामुळे हे हलकंसं ओलसर आपल्याला इथे दिसणार आहे. हे लाडू बनवताना तुम्हाला कुठलाही पाक करायचा नाही किंवा खवा, मिल्क पावडर वापरायची नाही. अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे लाडू छान बनून तयार होतात. साखरसोबत जेव्हा हे नारळ शिजल्या जाईल तेव्हा याला छान अशी बाइंडिंग मिळेल. साखरसोबत आपलं नारळ सुद्धा छान शिजल्या जाईल आणि लाडू वळायला सुद्धा याची छान मदत होईल. तुम्ही इथे बघू शकता आपलं नारळ आणि साखर छान असं घट्टसर झालं आहे. आता या स्टेजला मी इथे 1 चमचा वेलची पूड घालणार आहे. तुम्हाला जर मिल्क पावडर घालायची असेल तर तुम्ही या स्टेजला आल्यानंतर यामध्ये
अर्धी वाटी किंवा 2 चमचे मिल्क पावडर घालू शकता. मी इथे कुठल्याही मिल्क पावडरचा वापर केलेला नाही आहे. हे आपल्याला खूप जास्त ओव्हर कुक करायचं नाही आणि रंग चेंज होऊ द्यायचा नाही. तर आता या स्टेजला येऊन आपण इथे गॅस बंद करणार आहोत आणि हे गार करून घेणार आहोत. हे मिश्रण आपल्याला खूप जास्त थंड करायचं नाही आहे. हलकंसं थंड झालं की आपण याचे लाडू वळून घेणार आहोत. तुम्ही इथे लाडू एकसारखे होण्यासाठी एखाद्या चमच्याचा वापर करू शकता. मी इथे हे हाताने असे छान वळून घेतले आहेत. हाताने छान गोल गरगरीत करून घेतले. त्यानंतर याला डेसिकेटेड कोकोनटचं कवर करून घेणार आहेत. त्यामुळेच हे छान सुंदर दिसतात. तुम्ही इथे बघू शकता छान आपला लाडू इथे बनून तयार झाला आहे. याच पद्धतीने अगदी फटाफट आपण सगळे लाडू बनवून तयार करून घेणार आहोत. फक्त कोट करून घ्यायचा आहे. या पद्धतीचे लाडू दिसायला सुद्धा छान दिसतात आणि खायला सुद्धा छान लागतात. तर हे बघा, या ठिकाणी अगदी झटपट तयार होणारे हलवाई स्टाईल नारळाचे लाडू बनून तयार झाले आहेत. जेवढे दिसायला सुंदर आहेत तेवढेच खायला सुद्धा छान लागतात. तेवढेच खायला देखील सुंदर आहेत. जो एक पीस खाईल तो यामध्ये खुश होऊन जाईल. तुम्ही इथे आपल्या लाडवांचं टेक्स्चर बघू शकता. अगदी मऊसूद आणि ज्युसी असे आपले लाडू इथे बनून तयार झाले आहेत आणि एवढे पण नरम झाले नाही आहेत की त्याचं टेक्स्चर खराब होईल. अगदी परफेक्ट असे आपले लाडू इथे बनून तयार झाले आहेत. या पद्धतीने लाडू तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये अगदी 15 दिवस स्टोरेज करून ठेवू शकता. या पद्धतीचे लाडू तुम्ही एखाद्या उपवासाला किंवा एखाद्या सणाला बनवून खाऊ शकता. तुम्हाला ही अगदी सिंपल आणि साधी नारळाच्या लाडूंची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.